पुण्यामध्ये स्वारगेट एसटी बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बसमध्ये पहाटे बलात्कार, नराधम बलात्कारी फरार, पोलीस तपासाला वेग। ठाकरेंच्या शिवसेनेची फडणवीसांसोबत जवळीक वाढतीये का? शिंदेंवर दिवसेंदिवस घणाघाती हल्लाबोल, तर फडणवीसांचं वारंवार कौतुक, राजकीय तर्कवितर्कांना उधाण। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून परांड्याचे राहुल मोठे, श्रीगोंद्याचे राहुल जगताप लवकरच अजित पवारांसोबत जाण्याच्या तयारीत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह महायुतीतून मात्र नाराजी। मस्साजोग सरपंच हत्येच्या खटल्यात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती, सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे काम पाहणार। आमदार धस आणि दमानियांकडून नियुक्तीचं स्वागत। सरपंच हत्या खटल्यामध्ये उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीनंतर ग्रामस्थांना अन्नत्याग मागे घेण्याची प्रशासनाची विनंती। पोलीस प्रमुख नवनीत कौवत यांच्यासोबतच उज्ज्वल निकम यांचंही आंदोलन मागे घेण्याचं आवाहन। मालेगाव, जालना, अकोला आणि अमरावतीनंतर किरीट सोमय्यांचा मोर्चा आता सिल्लोडकडे। माजी मंत्री अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडमध्ये शेकडो बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्मदाखले दिल्याचा सोमय्यांचा आरोप। त्र्यंबकेश्वरमध्ये प्राजक्ता माळीच्या शिवस्तुती नृत्याला विरोध, मात्र त्र्यंबकेश्वर ट्रस्ट प्राजक्ता माळीचा कार्यक्रम घेण्यावर ठाम। देवाच्या दारी कुणीही सेलिब्रिटी नसल्याचा प्राजक्ताचा दावा। मेळघाटात 22 दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार, घरगुती उपाय म्हणून तापलेल्या वेळाच्या 65 डागण्या दिल्या। बालकावर अमरावतीच्या डफरीन रुग्णालयात उपचार। शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाशिवरात्री निमित्त साबुदाणा खिचडीचा प्रसाद। भाविकांसाठी 10 टन शिध्याची उपवासाची खिचडी बनवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।